तर बिटकॉइन आरोप प्रकरणावरून शरद पवारांनी भाजपवरती आता टीका केलेली आहे। पाहूया। जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय याची नोंद तरी कशाला घ्यायची। माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही। केंद्रीय पातळीवर पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या याचा असं भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडे बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होते। यापेक्षा अधिक त्याचा मला भाष्य करायचे नाही। बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे, काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले। मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे। माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे। काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत। अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।